Hello students, my name is Sushant Shilar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic Kumte. In previous session, we had seen about Cohen-Sutherland line clipping algorithm. Okay, we have already seen this algorithm. Now in this session, we will try to understand the problems depending on this algorithm. Okay, exam point of view, this is very important question. Either they will ask algorithm or problem based on this algorithm. आपण या सेशनमध्ये कोहेन सुदरलँड लाईन क्लिपिंग अल्गोरिदमवर डिपेंडंट जे प्रॉब्लेम्स आहेत, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स जे आहेत ते या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत. एक्झामच्या दृष्टीनं हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. अल्गोरिदम किंवा त्याच्यावर बेस्ड प्रॉब्लेम हे हमखास विचारलं जातं. तर बघूयात आता या अल्गोरिदममध्ये प्रिव्हियस सेशनला आपण बघितलं होतं की इफ रिजन कोड्स फॉर बोथ एंड पॉईंट्स आर झिरो. तीन कंडिशन बघितले होते आपण. If region codes for both endpoints of a line are 0, then the line is visible. Draw it and jump to step 9. या अल्गोरिदम मध्ये बघितलं होतं आपण. ओके, जर रिजन कोड जर तुमच्या लाईनचे जे एंड पॉईंट्स आहेत त्या दोन्ही एंड पॉईंट्सचे रिजन कोड जे आहेत किंवा आउटकोड जे आहेत ते जर 0 जर असतील तर ती लाईन काय असणार आहे, कम्प्लिटली विजिबल असणार आहे. मग ती विजिबल जी लाईन आहे ती आपल्याला क्लिप नाही करायची, ती काय करायची आहे, डिस्प्ले करायची आहे. एखादी लाईन जर इनविजिबल जर असेल तरच ती आपल्याला काय करायची आहे, डिस्कार्ड करायची आहे, ओमिट करायची आहे किंवा क्लिप करायची आहे. ओके, मग ज्यावेळेस एखाद्या लाईनचे जे एंड पॉईंट्स आहेत त्यांचे जे रिजन कोड्स आहेत, ओके, ते जर 0 जर असतील तर काय करायचं आहे, ती लाईन काय असणार आहे, ती विंडोमध्ये येणार आहे, म्हणजेच ती लाईन विजिबल असणार आहे. अशा लाईनला क्लिप करायची गरज नाही. ही पहिली कंडिशन होती. सेकंड कंडिशनमध्ये आपण काय बघितलं, इफ रिजन कोड्स फॉर बोथ एंड पॉईंट्स ऑफ अ लाईन आर नॉट 0 अँड द लॉजिकल अँड ऑपरेशन ऑफ देम इज ऑल्सो नॉट 0. जर एखाद्या लाईनचे एंड पॉईंट्सचे जे रिजन कोड्स आहेत ते जर 0 जर नसतील आणि त्यांच्यामधलं जे अँड ऑपरेशन आहे तेही जर 0 जर नसेल तर काय करायचंय, देन दॅट पर्टिक्युलर लाईन इज इनविजिबल. तर अशी जी लाईन असणार आहे ती काय असणार आहे, इनविजिबल असणार आहे. म्हणजेच ती लाईन काय असणार आहे, आउट ऑफ आवर विंडो असणार आहे. ओके, आणि जी लाईन आउट ऑफ विंडो असणार आहे ती काय करायची, आपल्याला क्लिप करायची किंवा डिस्कार्ड करायची आहे. हे आपली होती सेकंड कंडिशन. आणि थर्ड कंडिशन मध्ये आपण काय बघितलं होतं, इफ रिजन कोड्स फॉर बोथ एंड पॉईंट्स डज नॉट सॅटिस्फाय द कंडिशन अबव कंडिशन 2 कंडिशन जे आता जे सांगितलं मी ते, देन द लाईन इज पार्शली विजिबल. म्हणजेच काय, जर एखाद्या लाईनचे एंड पॉईंट्स हे जर नॉन झिरो जर असतील आणि त्यांचे अँड ऑपरेशन हे सुद्धा जर 0 जर असेल, ओके, म्हणजे काय, त्या पर्टिक्युलर लाईनचे एंड पॉईंट्सचे जे रिजन कोड आहेत ते नॉन झिरो असायला पाहिजेत, पण त्यांचं अँड ऑपरेशन कसं पाहिजे, 0 जर पाहिजे. तर अशा वेळेस आपण हे सांगू शकत नाही की ती पर्टिक्युलर लाईन ही कशी आहे, विजिबल आहे का, इनविजिबल आहे का, पार्शली इनविजिबल आहे. ओके, तर अशा लाईनसाठी आपल्याला प्रॉब्लेम जे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आपल्याला कळून येईल की क्लिपिंग कसं करतात. ओके, त्याच्यावर बेस्डच मॅथमॅटिकल प्रॉब्लेम असतात. त्या थर्ड कंडिशनवर मोस्टली तुम्हाला मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स एक्झाममध्ये विचारले जातात. तर आता बघूयात आपण हे मॅथमॅटिकल प्रॉब्लेम्स. तर अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेस दोन्ही एंड पॉईंटचे जे रिजन कोड आहेत ते जर नॉन झिरो असतील पण त्यांचं अँड ऑपरेशन जर 0 जर असेल तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट्स हे काढावे लागतात. त्या पर्टिक्युलर लाईनचे जे विंडोच्या एज सोबत जे इंटरसेक्शन पॉईंट असणार आहेत त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढावे लागणार आहेत आणि त्याच्यानंतर ते इव्हॅल्युएट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्या इंटरसेक्शन पॉईंट पासून लाईनचे जे एंड पॉईंट्स आहेत ते कट करून टाकायचे किंवा डिस्कार्ड करायचे. म्हणजेच मग ती पर्टिक्युलर लाईन काय होणार आहे, क्लिप होणार आहे. अशा रीतीने आपण क्लिपिंग करणार आहे. आता या डायग्राममध्ये बघा, तुम्हाला डायग्राममध्ये बघितल्यावर दिसेल. आता इथं बघा पर्टिक्युलर इथे लाईन P1 P2 आहे. ओके, या डायग्राममध्ये बघा लाईन P1 आणि P2 आहे आणि त्या लाईनचे इंटरसेक्शन पॉईंट विथ द एज ऑफ विंडोज काय आहेत, I1 आणि I2. ओके, हे काय झाले, ह्या लाईनचे त्या विंडोच्या एज सोबत जे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत हे I1 आणि I2 हे इंटरसेक्शन पॉईंट्स झाले. ओके, आता या P1चे जे एंड पॉईंट्स आहेत ते काय आहेत, XY कोऑर्डिनेट्स काय आहेत, P1 P2 ही लाईन झाली. या P1 P2 लाईनचे एंड पॉईंट्स कोणते झाले, P1 आणि P2
हे दोन काय झाले एंड पॉईंट्स झाले. आणि या P1 P2 एंड पॉईंट्सचे एक्स वाय कॉर्डिनेट्स काय आहेत? P1चं काय आहे एक्स वाय आणि P2चं काय आहे एक्स डॅश वाय डॅश. ओके, हे झाले त्यांचे एक्स वाय कॉर्डिनेट्स. आता बघा ह्या इंटरसेक्शन पॉइंट जो आहे I1 त्याचे एक्स वाय कॉर्डिनेट काय झाले ते आपल्याला आता इव्हॅल्युएट करायचं. ओके, आणि I2 याचे एक्स वाय कॉर्डिनेट काय झाले ते पण इव्हॅल्युएट करायचं. पण इथं आपण ॲज्युम काय केलेलं आहे I1चे इंटरसेक्शन पॉईंट काय आहे, वाय कॉर्डिनेट काय त्याचा Y1 घेतला आपण. एक्स कोणता असणार आहे आता हा XL आणि YB आणि इथं XR आणि YT हे एक्स वाय कॉर्डिनेट झाले या विंडोचे कॉर्नर्सचे. ओके, XL XL L फॉर लेफ्ट लेफ्ट एक्स कॉर्डिनेट. ओके, आणि हा XR म्हणजे एक्स राईट. ओके, त्याच्यानंतर YB ओके आणि YT YB फॉर वाय बॉटम आणि YT फॉर वाय टॉप. ओके, तर हे झाले याचे मॅक्स आणि मीन एक्स वाय कॉर्डिनेट्स त्या पर्टिक्युलर तुमच्या विंडोचे. ओके, हा इनपुट तुम्हाला दिलेला असतो म्हणजे XL YB XR आणि YT हे सर्व तुम्हाला दिलेलं असतं. ओके, गिव्हन असतं हे प्रॉब्लेम्समध्ये. तर हे काय झाले तुमचे विंडोचे मॅक्स आणि मीन एक्स वाय कॉर्डिनेट झाले. कोणते कोणते? XL YB हा मीन झाला, XR YT हा मॅक्स झाला. XL म्हणजे लेफ्ट एक्स, YB म्हणजे बॉटम वाय, XR म्हणजे राईट एक्स आणि YT म्हणजे टॉप वाय कॉर्डिनेट. हे असे तुमचे एक्स वाय कॉर्डिनेट झाले. ओके, तर या इंटरसेक्शन पॉईंट I1 साठी आपल्याला एक्स काय आहे हा या विंडोच्या तुमच्या लेफ्ट एजला हा इंटरसेक्शन पॉईंट आहे म्हणजे त्याचा पर्टिक्युलर एक्स काय झाला हा खालचा XL जो असणार आहे तोच या I1चा काय असणार आहे एक्स कॉर्डिनेट असणार आहे. तसंच I2चा वाय कॉर्डिनेट काय असणार आहे हा YT. बरोबर आहे, कारण हा टॉप एजला आहे. ओके, टॉप एजचा इंटरसेक्शन पॉईंट आहे त्या लाईनचा, म्हणून त्यावेळेस त्या टॉप एजचा पर्टिक्युलर वाय कॉर्डिनेट काय आहे आपल्याला गिव्हनच दिलेला असतो तो आहे YT. मग अशा केसमध्ये आपल्याला X1 इथं फाइंड करायचं आहे आणि इथं आपल्याला XL माहिती आहे तर इथं Y1 फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे या इंटरसेक्शनचा XY कॉर्डिनेट मिळणार आहे आणि या I2चा XY कॉर्डिनेट मिळणार आहे. हे दोन्ही XY कॉर्डिनेट या इंटरसेक्शन पॉईंटचे मिळणे म्हणजेच काय झालं आपल्याला इंटरसेक्शन पॉईंट्स मिळाले. मग इंटरसेक्शन पॉईंट्स मिळाल्यानंतर आपण काय करणार आहे तर ती लाईन जी आहे पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंट पासून ती पर्टिक्युलर एंड पॉईंट पर्यंत या लाईन्स तेवढ्या काय करणार आहे लाईन सेगमेंट्स आपण कट करणार आहे म्हणजेच क्लिप करणार आहे. म्हणजे मग आपल्याला हे I1 आणि I2 हे जे मधली जी लाईन सेगमेंट आहे ती आपल्याला डिस्प्ले करता येणार आहे. ओके, कारण ती विजिबल असणार आहे. तर हे असे तुमचे लाईन क्लिपिंग आपण परफॉर्म करणार आहे. त्याच्यासाठी काही फॉर्म्युला आहेत. हे फॉर्म्युला तुम्ही डायरेक्ट विथ द हेल्प ऑफ स्लोप काढू शकता. आता इथे एक कन्सेप्ट आहे महत्वाचा की स्लोप लाईनचा जो स्लोप असतो इन बिटवीन बोथ द एंड पॉइंट्स जो असतो स्लोप लाईनचा त्याच्यावरून आपण स्लोप ठरवतो. बरोबर आहे, तर त्या पर्टिक्युलर लाईनवर कोठेही एखादा पॉइंट जर असेल जसं की आता I1 हा लाईन P1 P2 वर बिलॉंग करतो. बरोबर आहे, या लाईन P1 P2 वर I1 आणि I2 एक्झिस्ट करतात. तर स्लोप बिटवीन P1 अँड P2 इज इक्वल टू स्लोप बिटवीन I1 अँड P1 और I2 और P1. हे इंटरसेक्शन पॉइंट्सचा मधला स्लोप आणि एंड पॉइंट्स मधला स्लोप हा काय असतो कधीही सेम असतो. ओके, हे एक खूप इम्पॉर्टंट महत्वाचा पॉईंट आहे ज्याच्यावरच हे सगळं डिपेंडेंट आहे ते फॉर्म्युले सगळे. ओके, तो स्लोप काय असणार आहे सेम असणार आहे. तर बघूयात आपण आता हे फॉर्म्युले कसे डिराईव्ह केलेले आहेत. ओके, तुम्ही डायरेक्टली फॉर्म्युले यूज करून तुम्ही मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता किंवा विथ द हेल्प ऑफ स्लोप सुद्धा हे स्लोप पहिल्यांदा स्लोप लिहून मग त्याच्यावरून मग तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. हे फॉर्म्युले स्लोप लिहूनच डिराईव्ह केलेले आहेत. ओके, तर बघूयात आता आपण फॉर लाईन P1 P2 लाईन P1 आणि P2 स्लोप M कसे काढतात. स्लोप M तुम्हाला माहिती आहे. ओके, या लाईन P1 P2 चा स्लोप कसा असणार आहे y डॅश मायनस y1 डिवायडेड बाय x डॅश मायनस x. हा झाला तुमचा लाईन P1 P2 चा स्लोप. ओके, स्लोपसाठी काय कन्सिडर करतो आपण लेटर M लेटर कन्सिडर करतो. तर या P1 P2 चा स्लोप काय झाला y डॅश मायनस y डिवायडेड बाय
एक्स डॅश मायनस एक्स हा असा लाईनचा आपण स्लोप काढतो, बरोबर आहे. तर हा स्लोप झाला तुमचा लाईन P1 P2चा. आता वन्स व्हॅल्यू ऑफ स्लोप m इज नोन वी कॅन फाइंड स्लोप बिटवीन इंटरसेक्शन पॉईंट I1 अँड एनी वन ऑफ एंड पॉईंट ऑफ लाईन P1 अँड P2. आता ज्यावेळेस आपल्याला लाईन P1 P2चा स्लोप आपल्याला आता माहिती आहे, बरोबर आहे. तर आपण आता कोणताही इंटरसेक्शन पॉईंट घेऊन म्हणजे I1 घेऊन आपण कोणत्याही एंड पॉईंट सोबत कन्सिडर करून त्याचा स्लोप काढू शकतो. म्हणजे आपण स्लोप I1 P1 पण काढू शकतो किंवा लाईन I1 P2 असाही काढू शकतो. आपण या पर्टिक्युलर याच्यामध्ये आपण P1 हा एंड पॉईंट कन्सिडर करणार आहे आणि त्याच्यासोबतच आपण आपल्या इंटरसेक्शन पॉईंट्सचे I1 आणि I2 दोन्ही इंटरसेक्शन पॉईंट्सचे आपण P1 या एंड पॉईंट सोबत आपण काय करणार आहे, स्लोप फाइंड आउट करणार आहे आणि त्याच्यावरच आपण फॉर्म्युले इव्हॅल्युएट करणार आहे. तर बघूयात आता आपण से I1 ओके. आता इंटरसेक्शन पॉईंट I1 घेतलाय, देन स्लोप बिटवीन लाईन I1 P1 M. स्लोपसाठी काय घेतलाय, परत M घेतलाय. कोणती लाईन कन्सिडर केली, ही I1 आणि P1 हा लाईन सेगमेंट आपण कन्सिडर केला. याचा स्लोप आता काढायचा आपल्याला. तर त्याचा स्लोप कसा येणार आहे, M इज इक्वल टू Y1. इथं I1 चा y कोऑर्डिनेट काय आहे, Y1 अज्युम केलेला आहे आपण. Y1 मायनस हा तुमचा P1 चा y कोऑर्डिनेट काय आहे, y आहे. Y1 मायनस y डिवायडेड बाय I1 चा x कोऑर्डिनेट काय आहे, हा विंडोच्या लेफ्ट एजला बिलॉंग करतो म्हणून त्याचा x कोऑर्डिनेट कोणता आहे, हा एक्सेलच हा त्याचा I1 चा काय आहे, x कोऑर्डिनेट आहे. ओके, म्हणून इथं x कोऑर्डिनेट काय घेतला, एक्सेल. म्हणून स्लोपसाठी काय झालं मग आता, एक्सेल मायनस P1 चा x म्हणजे स्लोप कसा झाला, Y1 मायनस y डिवायडेड बाय एक्सेल मायनस x. हा काय झाला तुमचा स्लोप, I1 लाईन I1 P1 या लाईनचा काय झाला, हा स्लोप झाला. मग हा स्लोप आल्यानंतर हा पर्टिक्युलर Y1 मायनस y आपण या इक्वल टू साईनच्या इकडे घेतला आणि M ला तिकडे पाठवला. मग काय झाला फॉर्म्युला आपला, Y1 मायनस y इक्वल टू M इंटू एक्सेल मायनस x. परत y ला आपण काय केला, राईट साईडला इकडे पाठवला. मग काय झाला फॉर्म्युला आपला, Y1 इक्वल टू M इंटू एक्सेल मायनस x प्लस y. हा झाला तुमचा I1 चा Y1 कोऑर्डिनेटचा फॉर्म्युला. आलं लक्षात. ह्या इंटरसेक्शन पॉईंट I1 जो आहे त्याचा y कोऑर्डिनेट, x कोऑर्डिनेट आपल्याला माहिती आहे, x कोऑर्डिनेट काय आहे, एक्सेल आहे. त्याचा y कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचा होता. म्हणून हा स्लोप आपण कन्सिडर केला I1 P1 चा आणि त्याच्यावरून आपण काय केलं, या Y1 ची व्हॅल्यू जी आहे ती आपण इव्हॅल्युएट करू शकतो. कोणत्या फॉर्म्युलाने, तर या फॉर्म्युलाने. अशा प्रकारे तुम्ही एखाद्या लाईनच्या एंड पॉईंटचा एखादा XY कोऑर्डिनेट जर माहीत नसेल आणि दुसऱ्या एंड पॉईंटचं माहीत असेल तर तो पर्टिक्युलर जो अननोन जो x किंवा y कोऑर्डिनेट असेल एखाद्या एंड पॉईंटचा, तो तुम्ही विथ द हेल्प ऑफ स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन यू कॅन फाइंड आउट x अँड y अननोन कोऑर्डिनेट्स ऑफ पर्टिक्युलर एंड पॉईंट. ओके, तेच इथं केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इथं Y1 चा जो फॉर्म्युला आहे तो डिराईव्ह केलेला आहे. आता सिमिलरली वी कॅन फाइंड इंटरसेक्शन पॉईंट विथ द राईट एज ऑफ द विंडो. आता हा इंटरसेक्शन पॉईंट जो आहे पर्टिक्युलर तो कोणत्या साईड सोबत आहे, लेफ्ट साईड सोबत आहे. तर तुम्ही आता या राईट एज जी आहे विंडोची त्याच्यासोबत जे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत, ओके, त्याचा पर्टिक्युलर जो y कोऑर्डिनेट असणार आहे तो तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता तुम्ही म्हणजे इथे x कोऑर्डिनेट कसं फाइंड आउट करायचं, तर राईट एज ऑफ युअर विंडो त्याच्यासाठी तुमचा x कोऑर्डिनेट काय असणार आहे, हा XR असणार आहे. एक्स राईट जो आहे हाच तुमचा राईट साईडच्या विंडोच्या एजचा जो एक्स कोऑर्डिनेट असणार आहे तो काय असणार आहे, XR असणार आहे. म्हणजे तुम्हाला या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्हाला या इंटरसेक्शन पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट माहीत आहे पण वाय कोऑर्डिनेट माहीत नाही आहे. तर तो जसा आता Y1 आपण इव्हॅल्युएट करून घेतला तसाच आपण इथं Y2 असं इथं कन्सिडर करू शकतो आणि त्याचा पर्टिक्युलर जो वाय कोऑर्डिनेट आहे Y2 तो आपण फाइंड आउट करू शकतो विथ द हेल्प ऑफ स्लोप ऑफ दॅट पर्टिक्युलर लाईन सेगमेंट. आता बघूयात मग कसं फाइंड आउट करायचं. तर Y2 कसं येणार आहे, हा Y1चा जो प्रिव्हियस जो फॉर्म्युला आहे सेम अशी जर लाईन जर असेल आणि तर इथं जर इंटरसेक्शन पॉईंट जर समजा I3 असेल आणि त्याचा y कोऑर्डिनेट समजा आपण Y2 घेतला, Y2 अज्युम केला, तर त्या Y2चं काय येणार आहे, P1 जर समजा इकडं असता, सेम P1 जर इकडं असता तर काय येणार आहे फॉर्म्युला,
सेम इकडं जसा स्लोप आला तसाच. ओके, y2 मायनस वाय डिवायडेड बाय एक्सेलच्या ऐवजी इथं एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे, एक्स आर असणार आहे. एवढाच फरक असणार आहे, एक्स आर मायनस एक्स. आणि मग सेम असा स्लोप डिराईव्ह करून काय फॉर्म्युला येणार आहे आपल्याला मग y2चा, y2 इक्वल टू एम इंटू एक्स आर मायनस एक्स प्लस वाय. ओके, हा पर्टिक्युलर फॉर्म्युला इथं येणार आहे. सेम आहे, फक्त एक्सेलच्या ऐवजी आपल्याला इथं एक्स कॉर्डिनेट काय करावं लागणार आहे, एक्स आर राईट विंडोच्या तुमच्या राईट एज जी आहे विंडोची त्याचा एक्स कॉर्डिनेट काय असणार आहे, एक्स आर असणार आहे. तो फक्त आपल्याला तिथं काय करावं लागणार आहे, कन्सिडर करावं लागणार आहे. त्याच्यावरून मग तुमच्या इंटरसेक्शन पॉईंट ऑफ तुमचा राईट एज ऑफ युअर विंडो जो असणार आहे त्याचा वाय कॉर्डिनेट जो असणार आहे त्याला काय आपण कन्सिडर केलं आहे, तो y2 कन्सिडर केलेला आहे आणि त्याचा एक्स कॉर्डिनेट एक्स आर असणार आहे. त्याच्यानुसार मग हा फॉर्म्युला येणार आहे एम इंटू एक्स आर मायनस एक्स प्लस वाय. ओके, तर हा झाला सेकंड फॉर्म्युला. आता समजा तुमची लाईन जर टॉप बाउंड्रीला जर असेल, हा टॉप एज जो आहे विंडोचा त्याच्यासोबत जे इंटरसेक्शन पॉईंट आहे तर त्याच्या बाबतीत त्याचा एक्स कॉर्डिनेट कसं फाइंड आउट करायचा. टॉप एज जी विंडो असणार आहे त्याच्या वेळेस आपल्याला आपला त्या पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंटचा वाय कॉर्डिनेट जो असणार आहे तो माहीत असणार आहे. कारण टॉप एज विंडोची आहे म्हणजे त्याचं वाय कॉर्डिनेट काय असणार आहे, हा वाय असणार आहे. वाय टॉप हा पर्टिक्युलर त्या इंटरसेक्शन पॉईंटचा वाय कॉर्डिनेट असणार आहे. मग आपल्याला x1 ॲज्युम करायचा आहे त्या इंटरसेक्शन पॉईंटचा आणि x1 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, मग आपल्याला त्या पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंटचे XY कॉर्डिनेट मिळणार आहेत. आता बघूयात आपण I2 कन्सिडर केला आपण इंटरसेक्शन पॉईंट विथ द टॉप एज ऑफ युअर विंडो, बरोबर आहे. त्याचा एक्स कॉर्डिनेट काय कन्सिडर केला आपण, x1 कन्सिडर केला जो आपल्याला इव्हॅल्युएट करायचा आहे. त्याचा वाय कॉर्डिनेट आपल्याला माहिती आहे, काय वाय कॉर्डिनेट yt, बरोबर आहे, हाच वाय कॉर्डिनेट आहे. मग आपण आता या इंटरसेक्शनचं परत स्लोप काढायचा आहे विथ कन्सिडरिंग एनी वन एंड पॉईंट ऑफ युअर लाईन P1 P2. परत आपण इथं P1 हाच कन्सिडर केला आहे एंड पॉईंट. ओके, मग आता आपल्याला स्लोप कोणता काढायचा आहे, बिटवीन लाईन P1 अँड I2 ही जी लाईन सेगमेंट आहे याचा स्लोप काढायचा आहे, बरोबर आहे. मग स्लोप कसा काढतात, परत y2 सॉरी yt, हा yt मायनस स्लोप कसा येणार आहे बिटवीन लाईन I2 P1 yt मायनस y, एम इज इक्वल टू yt मायनस y डिवायडेड बाय इथं एक्स काय आहे, x1 मायनस एक्स. हाच इथं स्लोप आपण आता इथं घेतलेला आहे. स्लोप बिटवीन लाईन I2 P1 एम इक्वल टू yt मायनस y डिवायडेड बाय x1 मायनस एक्स. हा तुमचा स्लोप झाला बिटवीन लाईन I2 P1, बरोबर आहे. तर हा स्लोप आल्यानंतर आता परत आपण या फॉर्म्युलाला इथं डिराईव्ह करायचा आहे. कसं करायचं आहे, x1 मायनस एक्स हा जो आहे तो पर्टिक्युलर आपण इक्वल टू साईनच्या लेफ्ट साईडला घेतला. x1 मायनस एक्स इक्वल टू 1 डिवायडेड बाय एमला इकडं पाठवला राईट साईडला, 1 डिवायडेड बाय एम इंटू yt मायनस वाय, बरोबर आहे. परत एक्सला पुढच्या स्टेपमध्ये आपण राईट साईडला पाठवला. मग काय झालं, x1 चा फॉर्म्युला मग आता आपल्याला काय मिळाला, x1 इक्वल टू 1 डिवायडेड बाय एम इंटू yt मायनस वाय प्लस एक्स. म्हणजे तुमच्या x1 या इंटरसेक्शन पॉईंटचा तुम्हाला फॉर्म्युला मिळाला. कसा मिळाला, तर इंटरसेक्शन पॉईंट पासून कोणताही एंड पॉईंट घेतला आहे आपण आणि त्याचा स्लोप फाइंड आउट केला आहे आणि स्लोप फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला बाकीचे 3 व्हॅल्यू जे आहेत त्या नोन आहेत. मग एक व्हॅल्यू जी राहिलेली आहे ती आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे. आणि याच्यासाठी एमची व्हॅल्यू आता म्हणसाल तुम्ही, एमची व्हॅल्यू तर कुठं सर नोन आहे, तर एमची व्हॅल्यू नोन आहे. कोणती आहे एमची व्हॅल्यू, तर P1 आणि P2 हे दोन्ही XY कॉर्डिनेट तुम्हाला ऑलरेडी दिलेले असतात. तुम्हाला गिवन काय दिलेलं असतं, XR YT XL आणि YB या चारही व्हॅल्यू दिलेल्या असतात, प्लस एम सुद्धा दिलेला असतो. एमची व्हॅल्यू सुद्धा दिलेली असते. एमची व्हॅल्यू दिलेली असते म्हणजे आपल्याला काढावी लागते. कशी काढणार आपण, जर XY लाईनचे एंडपॉईंटचे XY कॉर्डिनेट्स जर दोन्ही एंडपॉईंटचे XY कॉर्डिनेट्स जर आपल्याला माहीत असतील तर त्या पर्टिक्युलर लाईनचा स्लोप आपण काढू शकतो. आता P1 आणि P2 या दोन्ही एंडपॉईंटचे XY कॉर्डिनेट आपल्याला गिवन दिलेले असतात, बरोबर आहे. तर त्याच्यावरून आपण एम काढला. मग आता त्याच्यानंतर आपण काय करतोय, इंटरसेक्शन पॉईंट आणि कोणताही एंडपॉईंट कन्सिडर करून त्या पर्टिक्युलर लाईन सेगमेंटचा आपण स्लोप काढतोय. पण मगाशी तुम्हाला मी एक कंडिशन सांगितली की दोन्ही लाईनचे एंडपॉईंट्स कन्सिडर करून तो जो स्लोप असतो आणि इंटरसेक्शन पॉईंट पासून तो
कोणत्याही लाईनच्या एंडपॉईंट्सचा, म्हणजेच आता जो स्लोप P1 P2 साठी असणार आहे तोच स्लोप कशासाठी असणार आहे, P1 साठी सुद्धा असणार आहे, I2 P1 साठी सुद्धा तोच स्लोप असणार आहे, म्हणजे M असणार आहे. M ची व्हॅल्यू चेंज नाही होत इथं. या पूर्ण लाईनसाठी या लाईनवर जेवढे पॉईंट्स असतील त्या पॉईंट्स पासून कोणताही एंड पॉईंट कन्सिडर करा, त्या पर्टिक्युलर पॉईंट पासून त्या एंड पॉईंट्स पर्यंतचा जो स्लोप असणार आहे तो सर्वीकडे सेम असणार आहे. म्हणजेच इन द अदर वर्ड्स काय आहे, जो स्लोप P1 P2 साठी आहे तोच स्लोप I1 P1 साठी आहे, तोच स्लोप I1 P2 साठी आहे, तोच स्लोप I2 P2 साठी आहे, तोच स्लोप I2 P1 साठी आहे. ओके, तर स्लोप चेंज होत नाही. म्हणून ही M ची व्हॅल्यू आपण इव्हॅल्युएट पहिल्यांदाच करून घेणार आहे P1 P2 गिवन XY कोऑर्डिनेट पासून, आणि तो स्लोप जो असणार आहे M तो इथं फॉर्म्युल्यामध्ये आपण चारही फॉर्म्युल्यामध्ये कन्सिडर करणार आहे. ओके, तर आता आपण X1 ची फॉर्म्युला इथं काढून घेतला, तो काय आला 1/m इंटू YT मायनस Y प्लस X. तसंच आता तुमची लाईन जर ह्या बॉटम एज सोबत जर इंटरसेक्ट जर झाली असेल, समजा इथं I4 हा असा इंटरसेक्शन पॉईंट कन्सिडर केला, तर या पर्टिक्युलर केसमध्ये परत आपल्याला Y माहिती आहे. या पर्टिक्युलर बॉटम विंडोची एज जी आहे त्या पर्टिक्युलर बॉटम एजचे जेवढे पॉईंट्स आहेत त्या सगळ्यांचा Y कोऑर्डिनेट काय असणार आहे, हा तुमचा YB, हा तुमचा Y कोऑर्डिनेट असणार आहे. Y बॉटम जो आहे हाच या सर्व पॉईंट्स, या एजवरचे जेवढे पॉईंट्स असतील इंटरसेक्शन पॉईंट्स, त्या सर्व इंटरसेक्शन पॉईंट्सचा Y कोऑर्डिनेट काय असणार आहे, YB असणार आहे. सेम फॉर्म्युला आहे वरचा, तोच इथं राहणार आहे. फक्त YTच्या ऐवजी काय करावं लागणार आहे, आपल्या इथं YB पुट करावं लागणार आहे. बरोबर आहे. मग आपल्याला समजा इथं इंटरसेक्शन पॉईंट I4 असेल तर हे, आणि इकडे जर कुठं P1 जर असेल तर या I4 आणि P1 या पर्टिक्युलर लाईन सेगमेंटचा आपल्याला स्लोप काढायचा आहे. तो कसा येणार आहे, सेम परत तसंच YB मायनस Y डिवायडेड बाय, इथं जर समजा तुम्ही X2 घेतला तर X2 बाय X असा, सॉरी X2 मायनस X असा तुमचा पर्टिक्युलर त्या स्लोप लाईन सेगमेंटचा स्लोप येणार आहे. त्याच्यावरूनच मग आपण हे X2 ची व्हॅल्यू आपण सेम इथं फॉर्म्युला डेरिव्ह करून आपण काढू शकतो. तर त्याच्यानुसार आपल्याला काय येणार आहे फॉर्म्युला, X2 इज इक्वल टू 1/m इंटू YB मायनस Y प्लस X, हा पर्टिक्युलर असा तुम्हाला फॉर्म्युला येणार आहे. म्हणजे Y1 आणि X1 हे पर्टिक्युलर जे आहेत, इकडं X1 इकडं Y1, तुमचा X2 इथं येणार आहे, आणि डायग्राममध्ये मी दाखवलेलं नाही आहे पण X2 हा इथं येणार आहे आणि Y2 हा इथं येणार आहे. ओके, ही टॉप एज, ही राईट एज, ही बॉटम एज आणि ही लेफ्ट एज. ओके, तर असे हे चारही फॉर्म्युला आहेत. X1 Y1 X2 Y2 इथं असणार आहे. ओके, तर असे हे चार फॉर्म्युले आहेत आणि याच्यावर डिपेंडेंट तुमचे एक्झाम्पल्स आहेत. आता हे एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित अजून लक्षात येईल. आता तुमच्या MSBTच्या एक्झाममध्येच पडलेला प्रॉब्लेम आहे. यूज द कोहेन सुदरलँड अल्गोरिदम टू क्लिप टू लाईन्स, दोन लाईन आहेत. P1 त्याचे XY कोऑर्डिनेट काय 3510, P2 एंड पॉईंटचे XY कोऑर्डिनेट काय 6540 अँड P3 दुसरी एक लाईन आहे P3 त्याचे XY कोऑर्डिनेट काय 6520 आणि P4 9510 अगेन्स्ट अ विंडो. आता हे विंडो जे म्हणलेलं आहे त्याचे मीन आणि मॅक्स तुम्हाला दिलेला आहे. त्याचे काय आहेत, ABCD हे असे चार वर्टेक्स दिलेले आहेत आणि त्याचे XY कोऑर्डिनेट दिलेले आहेत. काय आहेत, A ची व्हॅल्यू काय 5010, B ची XY कोऑर्डिनेट काय दिलेत 8010, C ची काय दिली 8040 आणि D ची काय दिली 5040. आणि हे असे तुम्हाला एक्झाम्पल येणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायग्रॅम ही जी असणार आहे ती स्वतः ड्रॉ करावी लागणार आहे. ओके, तर ती डायग्राम कशी ड्रॉ करायची बघा. आता तुम्हाला XY कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या रेक्टँगलचे पर्टिक्युलर तुमच्या जॉमेट्रिक प्रिमिटिव्हचे तुम्हाला वर्टेक्सचे XY कोऑर्डिनेट दिलेले आहेत. तिथं ABCD हे असे चार वर्टेक्सचे तुम्हाला दिलेले आहेत. बरोबर आहे. आणि दोन लाईन दिलेले आहेत, त्याचे आपल्याला क्लिपिंग करायचे आहे. बरोबर आहे. तर हे जे विंडो जे आहे तुमची ही ABCD ही काय झाली, तुमची विंडो झाली आणि त्याचे XY कोऑर्डिनेट झाले. मग पहिल्यांदा काय करायचं, X आणि Y ॲक्सिस, हा तुमचा Y ॲक्सिस, हा तुमचा X ॲक्सिस असा कन्सिडर करायचा आहे. ओके, X ॲक्सिस Y ॲक्सिस ड्रॉ ही तुम्ही करू शकता. असा X ॲक्सिस आणि Y ॲक्सिस ड्रॉ करून तुम्हाला हे जे त्याच्यावर 10 युनिट असे तुम्हाला पॉईंट्स काढावे लागतील, किंवा तुम्ही ॲज्युमी करू शकता. XY कोऑर्डिनेट काढायची गरज नाही, लक्षात जर येत नसेल तर तुम्ही काढूही शकता.
तर त्याच्यावर तुम्हाला काय करावं लागणार आहे, हे ABCD हे जे 4 पॉईंट आहे ते तुम्हाला प्लॉट करावे लागणार आहेत आणि मग ते विंडो जी असणार आहे ती ड्रॉ करून घ्यावी लागणार आहे. त्याच्यानुसार मग हे विंडो आता ड्रॉ करून घेतलेले आहे. हा तुमचा झाला A पॉईंट 50-10, हा तुमचा झाला D पॉईंट, हा तुमचा झाला B पॉईंट, हा तुमचा झाला C पॉईंट, A B C D हे अशी तुमची काय झाली विंडो झाली. आणि हे ते जे XY कोऑर्डिनेट आहेत 50-10, 80-10, 80-40 आणि 50-40. तर ही तुम्ही पहिल्यांदा विंडो ड्रॉ करून घेतली. आता पहिल्यांदा लाईन एका लाईनसाठी ही लाईन P1 P2 जे आहे या पर्टिक्युलर लाईनसाठी आपण पहिल्यांदा ही लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता ही लाईन ड्रॉ कशी केलेली आहे, परत या लाईनचे जे XY कोऑर्डिनेट दिलेले आहेत हे तुम्हाला एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिसवर कन्सिडर करून हे तुम्हाला ही लाईन जी आहे ती तुम्हाला स्वतःला ड्रॉ करावी लागणार आहे. ओके, पर्टिक्युलर कशावरून ड्रॉ करायची, हे 35, 10, 65, 40 हे जे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत कुठं पण इकडं अशी लाईन ड्रॉ नाही करायची. जिथं XY कोऑर्डिनेट दिलेले आहेत त्याच्या मेजरमेंटनुसार बरोबर तुम्हाला इथं लाईन तुम्हाला काय करावं लागणार आहे, ड्रॉ करावी लागणार आहे. त्याच्यानुसार मग हे P1 पॉईंट जो दिला आहे तो काय आहे, त्याचा एक्स कोऑर्डिनेट 35 आणि वाय कोऑर्डिनेट काय आहे 10. आता हा 35 इकडं काय घेतला आहे, ऑब्विसली इथं 50 आहे एक्स कोऑर्डिनेट एचा, म्हणजे 35 कुठं येणार आहे, एक्स 50च्या आधीच येणार आहे म्हणून इथं P1 घेतला आहे, बरोबर आहे. आणि 10 तर सगळ्याचं सेम आहे म्हणून इथं 10च्या यालाच बेसला इथं काय घेतलं आहे, P1 पॉईंट घेतला आहे. तसंच हा तुमचा P पॉईंट आला. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला इथं लाईन ड्रॉ करायची आहे. XY ॲक्सिस तुम्ही ड्रॉही करू शकता म्हणजे तुमचं डायग्रॅम जी आहे ती प्रिसाइजली येणार आहे. मग ही डायग्रॅम काढल्यानंतर तुम्हाला त्या पर्टिक्युलर याचे रिजन कोड कन्सिडर करून तुम्हाला त्याचं एंडिंग ऑपरेशन पहिल्यांदा करायचं आहे. आता बघा, आता गिवन काय दिलेलं आहे, लाईन P1चे जे फॉर लाईन 1 आपण इथं कन्सिडर केलं P1 P2 P3 P4 या लाईनसाठी आपण नंतर करणार आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण P1 P2 साठी इथं सॉल्व्ह करतोय. तर आता बघा P1 आणि P2चे XY कोऑर्डिनेट दिलेले आहेत. त्याच्यानंतर WX1 काय दिलेलं आहे 50, WX2 काय दिलेलं आहे 80, WY1 40 आणि WY2 10. तर हे तुमचे जे विंडोचे मॅक्स आणि मीन जे आहेत हे 50, 10 आणि 80, 40. ओके, म्हणजेच हा तुमचा काय झाला YB, हा तुमचा काय झाला YT, बरोबर आहे. हा तुमचा 50 काय झाला XL आणि हा 80 काय झाला XR, X लेफ्ट Y बॉटम X राईट Y टॉप. हे असे तुमचे WX1 WX2 WY1 WY2 हे असे आलेले आहेत. आता त्याच्यानंतर P1 आणि P2 या पर्टिक्युलर एंड पॉईंट्सचे तुम्हाला रिजन कोड लिहायचे आहेत. आता रिजन कोड कसे लिहायचे, रिजन कोड दिलेले नसतात, गिवन नसतात, रिजन कोड आपल्यालाच इव्हॅल्युएट करायचे असतात. मग आता रिजन कोड कसे इव्हॅल्युएट करायचे, तर तुम्हाला मी पहिल्यांदा आधी सांगितलं होतं गेल्या लेक्चरला रिजन कोड कसे येतात. तर हा झाले तुमचे रिजन कोड. आता तुमची लाईन पर्टिक्युलर तुम्ही ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला इथं तुमची लाईन अशी P1 P2 दिसते, बरोबर आहे. समजा त्याचे XY कोऑर्डिनेट वेगळे असते तर तुम्हाला इकडं पण दिसले असते. मग ह्या 9 पार्ट्सचे जे रिजन कोड आहेत ते तुम्हाला माहिती आहेत. त्याच्यानुसार मग तो पर्टिक्युलर P1 P2 तुमच्या लाईनचे एंड पॉईंट्स कोणत्या रिजनमध्ये येत आहेत त्याच्यानुसार तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिजन एंड पॉईंटचे रिजन कोड घ्यायचे आहेत. रिजन कोड तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेले नसतात, तुम्हाला स्वतःला डिराईव्ह करावे लागणार आहे. त्याच्यासाठी मग तुम्हाला तुमची जी डायग्रॅम जी आहे ती प्रिसाइजली ड्रॉ करावी लागणार आहे. डायग्रॅम जर चुकली तर तुमचं सगळंच चुकणार आहे, कारण तुम्ही तुमची डायग्रॅम जर चुकीची काढला तर तुम्ही तुमचे रिजन कोड पण चुकीचे घेणार आहेत आणि मग सगळं प्रॉब्लेमच चुकणार आहे. त्याच्यासाठी तुमचे डायग्रॅम प्रिसाइज पाहिजे. तुमचे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करून शक्यतो काढा आणि जे गिवन जे तुम्हाला विंडोचे XY कोऑर्डिनेट दिलेले असणार आहेत आणि लाईनचे एंड पॉईंटचे XY कोऑर्डिनेट जे दिलेले असणार आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ती डायग्रॅम जी आहे ती प्रिसाइजली ड्रॉ करावी लागणार आहे. त्याच्यानंतर मग तुमची लाईन प्रिसाइजली ही तुमच्या या 9 पार्ट्सच्या जे रिजनमध्ये असणार आहे ती काय होणार आहे, ती तुमचे एंड पॉईंट्स बरोबर त्या रिजनमध्ये पडणार आहेत. त्याच्यानुसार मग ती लाईन आता कोणत्या रिजनमध्ये आहे त्याच्यानुसार मग तो रिजन कोड घ्यायचा आहे. आता रिजन कोड कसा आहे, विंडोसाठी 0000 हे आहे माहिती आहे तुम्हाला. TBRL हे असे टॉप बॉटम राईट लेफ्ट हे असे रिजन कोड आहेत इथं. आता हा पर्टिक्युलर जो आहे तो राईट साईडला आहे म्हणून इथं R जो असणार आहे TBRL
आर काय आहे इथं राईट साईडचं रिजन आहे म्हणून R1 केला इथं, बाकीचे सगळे 0 आहेत. इथं टॉपमध्ये काय आहे TBRL, ही कोणती आहे टॉप रिजनचा रिजन कोड आहे म्हणून इथं T1 आला, बाकीचे सगळे 0 आले, बरोबर आहे. परत बॉटमसाठी TBRL, इथं बी काय असणार आहे 1 असणार आहे कारण हा बॉटमचा रिजन आहे. तसंच लेफ्टसाठी TBRL, एल काय असणार आहे 1 असणार आहे, म्हणजे इथं हा लेफ्ट रिजनचा रिजन कोड झाला. तसंच इथं काय आहे हे कॉर्नर्स आहेत, ओके, टॉप राईट म्हणून T आणि R हे काय झाले इथं 1 1 झाले. हा काय आहे टॉप लेफ्ट म्हणून T आणि L 1 1 झाले. परत इथं कॉर्नर, हा कोणता कॉर्नर आहे बॉटम लेफ्ट म्हणून इथं B आणि L 1 1 झाले. आणि हा कोणता आहे बॉटम राईट म्हणून इथं B आणि R हे काय झाले 1 1 झाले. तर हे असे तुमचे रिजन कोड आहेत. अकॉर्डिंग टू दिस रिजन कोड, ओके, तुमच्या एंड पॉईंटच्या एंड पॉईंटचे तुम्हाला काय करावं लागणार आहेत, रिजन कोड्स इव्हॅल्युएट करावं लागणार आहेत, बरोबर आहे. मग आता या तुमच्या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये P1 चा रिजन कोड कोणता आला आणि P2 चा रिजन कोड कोणता आला. आता हा P1 कुठं आहे तर तुमच्या लेफ्ट साईडला आहे. रिजन कोड कोणता आला, हा लेफ्ट साईडचा रिजन कोड आहे. लेफ्ट साईडच्या वेळेस काय आहे TBRL, एल काय आहे इथं लेफ्ट साईडचा आहे म्हणून इथं L1 घेतला, बाकीचे सगळे 0 येणार. तसंच P2 कुठं फॉलो होतोय, हा टॉप रिजनला फॉलो होतोय, बरोबर आहे. TBRL इथं टॉप रिजनचा आहे म्हणून इथं T काय आला इथं 1 आला, बरोबर आहे. तर हा तुमच्या P1 आणि P2चा आता काय झाला रिजन कोड आला. आता यांचं अँडिंग ऑपरेशन करायचं आहे, बरोबर आहे. रिजन कोड जर दोन्ही जर 0 असतील तर ती पर्टिक्युलर लाईन काय असणार आहे टोटली विजिबल असणार आहे, म्हणजे या विंडोमध्ये असणार आहे. 0 आहे का नाही आहे, नॉन 0 आहे. नॉन 0 असल्यावर आपण काय करतो अँडिंग ऑपरेशन करतो. अँडिंग ऑपरेशन केल्यानंतर परत जर नॉन 0 जर असेल तर आपण तशा पर्टिक्युलर कंडिशनमध्ये काय करतो, ती लाईन इनविजिबल असते, म्हणजे आउट ऑफ विंडोज असते ती लाईन पर्टिक्युलर. अँडिंग ऑपरेशन केल्यानंतर जर नॉन 0 जर रिझल्ट जर आला, 0 जर रिझल्ट आला नाही तर ती पर्टिक्युलर लाईन काय कशी असते इनविजिबल असते. मग अशी लाईन काय करतो आपण डिस्कार्ड करतो. आणि पण इथं आता अँडिंग ऑपरेशन काय येतं बघूयात. अँडिंग ऑपरेशन कसं करायचं तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्यावेळेस अँडिंग ऑपरेशनमध्ये दोन्ही ऑपरेटर 1 असतात त्याच वेळेस तो रिझल्ट काय येतो 1 येतो, अदरवाईज रिझल्ट 0 असतो. दोन्ही ऑपरेटरपैकी कोणताही ऑपरेटर जर 0 जर असेल तर तो रिझल्ट पर्टिक्युलर अँडिंग ऑपरेशनमध्ये काय येतो 0 येतो. आता बघूयात इथे आपण अँडिंग ऑपरेशन करूया. 1 0 काय येणार आहे 0, कोणताही ऑपरेटर 0 असेल तर 0 येणार आहे, बरोबर आहे. इथं 0 आहे म्हणजे इथं 0 आला. 0 0चं तर 0च येणार आहे. परत 0 0चं 0 येणार आहे. परत इथं 0 1चं काय येणार आहे 0 येणार आहे, बरोबर आहे. इथं अँडिंग ऑपरेशन परत ऑपरेटर काय आहे 0 आहे. दोन्ही 1 आहे का नाही आहे, इथं कुठंही दोन्ही 1 नव्हते म्हणून अँडिंग ऑपरेशन चारी काय आले आपले 0 आले. आता ही म्हणजे थर्ड कंडिशन सॅटिस्फाय झाली. कोणती की ज्यावेळेस तुमचे एंडिंग पॉईंट्सचे रिजन कोड जे नॉन 0 असणार आहेत आणि त्यांचं एंडिंग ऑपरेशन काय असणार आहे 0 असणार आहे. अशा वेळेस वी कॅनॉट से वेदर दॅट पर्टिक्युलर लाईन इज टोटली विजिबल ऑर नॉट विजिबल. मग अशा वेळेस ती लाईन काय असणार आहे पार्शली विजिबल असणार आहे, बरोबर आहे. मग ही लाईन जी आहे ही पर्टिक्युलर जी लाईन हा एवढा जो आहे पट्टा हा काय आहे पार्शली विजिबल आहे. मग आपल्याला हा आता लाईन क्लिप करायची म्हणजे ही एवढी लाईन सेगमेंट आणि ही एवढी लाईन सेगमेंट जी आहे ती आपल्याला कट करून टाकायची आहे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे P1 P2 तर माहिती आहे. मग ही लाईन कट करायची म्हणजे मग आपल्याला हे जे इंटरसेक्शन पॉईंट आहेत ते पाहिजेत. म्हणजे काय आपल्याला या एंड पॉईंटपासून हा इंटरसेक्शन पॉईंट कन्सिडर करून आणि या इंटरसेक्शन पॉईंटपासून हा एंड पॉईंट कन्सिडर करून आपण तेवढी लाईन सेगमेंट आपण काय करू शकतो क्लिप करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे आता या एंड पॉईंटचे XY कोऑर्डिनेट लागणार आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला आता काय फाइंड आउट करायचं आहे या इंटरसेक्शन पॉईंट्सचे काय करावं लागणार आहे आपल्याला XY कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे आहेत. त्याच्यासाठीच आपल्याला जे 4 फॉर्म्युले दिलेले आहेत मग असे जे आपण इव्हॅल्युएट करून घेतले ते फॉर्म्युले पुटअप करून आपण काय करणार आहे तुमच्या इंटरसेक्शन पॉईंटचे XY कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आणि त्याच्यानुसार मग आपल्याला ते इंटरसेक्शन पॉईंट्स एकदा मिळाले की वी कॅन clip that particular line and after that we can show our visible part of your line and we can display that line. okay. तर आता ही लाईन ज्यावेळेस पार्शियली विजिबल आहे हे आपल्याला अँडिंग ऑपरेशन पासून कळालं. त्याच्यानंतर आपण आता काय करणार आहे स्लोप फाइंड आउट करणार आहे. ओके, तुम्हाला मगाशी सांगितलं मी की स्लोप जो आहे तो चेंज नाही होणार. ओके, या लाईन P1 आणि P2चे XY कोऑर्डिनेट आपल्याला दिलेले आहेत एंड पॉईंट्सचे. त्या XY कोऑर्डिनेटपासून आपण काय करणार आहे त्या पर्टिक्युलर लाईनचा स्लोप काढणार आहे. त्या पर्टिक्युलर लाईनचा स्लोप काढल्यानंतर मग आपल्याला या पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंटपासून कोणत्याही एंड पॉईंटपर्यंतचा जो स्लोप असणार आहे तो सुद्धा तोच राहणार आहे, तो चेंज नाही होणार. जो लाईन P1 P2चा स्लोप आहे
या लाईन P1 P2चा स्लोप आहे तोच या इंटरसेक्शन पॉईंटपासून कोणत्याही एंड पॉईंटपर्यंतचा जो स्लोप असणार आहे तो पण सेम असणार आहे मागाशी सांगितल्याप्रमाणे. मग तो तसा आपण एम फाइंड आउट करणार आहे. आता एम फाइंड आउट करून घेऊयात आपण. एम फाइंड आउट कसं करायचा, वाय हा वाय डॅश मायनस वाय डिवायडेड बाय एक्स डॅश मायनस एक्स. इथं काय आहे, P2चा वाय कॉर्डिनेट 40 मायनस 10 डिवायडेड बाय 62 मायनस 35 तेच इथं घेतलेलं आहे. 40 मायनस 10 डिवायडेड बाय 60 मायनस 35. त्याच्यानुसार मग काय आला आपला आता स्लोप इथं 30 डिवायडेड बाय 27 हा तुमचा पर्टिक्युलर काय झाला स्लोप आला. बरोबर आहे. ही झाली तुमच्या एमची व्हॅल्यू. आता त्याच्यानंतर आपल्याला आता y1 काढायचा आहे. हा y1 इथला काढायचा आहे. बरोबर आहे. या इंटरसेक्शन पॉईंटचा वाय कॉर्डिनेट काढायचा आहे. एक्स कॉर्डिनेट काय आहे इथं माहीत आहे आपल्याला. एक्स कॉर्डिनेट कोणता असणार आहे, हा एक्सएल. एक्सएल काय आहे इथं 50. हा तर या लेफ्ट एजच्या विंडोवर जेवढे पण इंटरसेक्शन पॉईंट्स असणार आहेत त्या सगळ्यांचे एक्स कॉर्डिनेट कोणता असणार आहे, हा एक्सएल असणार आहे म्हणजे 50 असणार आहे. मग आता आपल्याला या इंटरसेक्शनचं फक्त वाय कॉर्डिनेट फाइंड आउट करायचं आहे. मग त्याच्यासाठी फॉर्म्युला काय आहे y1चा, y1 इक्वल टू एम इंटू एक्सएल मायनस एक्स प्लस वाय. म्हणजेच आपण या इंटरसेक्शन पॉईंटपासून या P1 एंड पॉईंटला कन्सिडर करून तो पर्टिक्युलर स्लोप जो आहे तो फाइंड आउट करणार आहे. बरोबर आहे. तुम्हाला जर फॉर्म्युला इथं जर लिहायचं नसेल तर तुम्ही इथं ही या लाईनचा स्लोप कन्सिडर करून, लाईन सेगमेंटचा स्लोप कन्सिडर करून हा पर्टिक्युलर वाय जो आहे तो तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके. y1 इक्वल टू एम इंटू एक्सएल मायनस एक्स प्लस वाय. त्याच्यानुसार ही एमची जी व्हॅल्यू काढली मग अशी 30/27 ती इथं पुटअप केली आहे. एक्सएलची व्हॅल्यू काय आहे 50, इथे 50 घेतलेली आहे. एक्सची व्हॅल्यू काय आहे, एक्स म्हणजे हा P1 एंड पॉईंट जो आहे त्याच्या एक्स वाय कॉर्डिनेट इथे कन्सिडर करणार आहे आपण. म्हणजे या P1चा एक्स काय आहे 35. आता 35 इथे घेतला 50 मायनस 35. बरोबर आहे. प्लस वाय कॉर्डिनेट काय आहे इथं 10. P1चा वाय घेतला इथं 10. ओके. वाय कॉर्डिनेट P1चा काय आहे 10 म्हणजे तो वाय इथं घेतलेला आहे. त्याच्यानुसार मग तुम्हाला y1ची व्हॅल्यू मिळालेली आहे इथं 30/27 इंटू 15 प्लस 10 काय येणार आहे तुमचं 26.66. ही झाली तुमच्या y1ची व्हॅल्यू. तसंच x1 फाइंड आउट करायचा. हा x1 जो आहे आता या इंटरसेक्शन पॉईंटचे आपल्याला एक्स वाय कॉर्डिनेट मिळाले. काय आले एक्स वाय कॉर्डिनेट, एक्स तर माहिती आहे 50, y1 माहीत नव्हतं आपल्याला. आपण तो विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला किंवा विथ द हेल्प ऑफ दिस स्लोप बिटवीन I1 अँड P1 वी हॅव ऑलरेडी फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ युअर y1. या y1 कॉर्डिनेटची काय केलेली आहे आपण व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतलेली आहे. आता आपल्याला या इंटरसेक्शन पॉईंटचा y माहिती आहे पण इथं एक्स माहीत नाही आहे. वाय काय असणार आहे इथं, हा 40. हा YT जो आहे तोच या पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंट, जेवढे इंटरसेक्शन पॉईंट्स आहेत या सर्वांचा वाय कॉर्डिनेट काय आहे, हा YT म्हणजेच 40 असणार आहे. मग त्याचा आपल्याला फाइंड आउट काय करायचं आता, एक्स कॉर्डिनेट. म्हणजेच या पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंटचे दोन्ही एक्स वाय कॉर्डिनेट आपल्याला फाइंड झालेले आहे, फाइंड आउट करता येणार आहेत. मग आता या इंटरसेक्शन पॉईंटचा एक्स कॉर्डिनेट काय कन्सिडर करतो आपण, x1 असं कन्सिडर करतो. मग x1चा फॉर्म्युला काय आहे तो लिहायचा आहे, किंवा फॉर्म्युल्याच्या ऐवजी तुम्ही या इंटरसेक्शन पॉईंटपासून या P1 एंड पॉईंटला कन्सिडर करून हा स्लोप कन्सिडर करायचा आहे आणि त्या स्लोपनुसार तोच फॉर्म्युला परत डिराईव्ह करू शकतो आपण. बरोबर आहे. म्हणजे इथं YT मायनस वाय डिवायडेड बाय x1 मायनस एक्स असा तुम्ही मायनस स्लोप काढून, स्लोप तर तुम्ही इथं एम फाइंड आउट केलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही हा पर्टिक्युलर तुम्हाला या इंटरसेक्शन पॉईंटपासून या P1 पर्यंतचा स्लोप मिळणार आहे. त्याच्यावरून तुम्ही या x1ची जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करू शकणार आहे. तर त्याच्यानुसार या आता फॉर्म्युला बघा, आता फॉर्म्युलाला या किंवा स्लोप कन्सिडर करा, दोन्हीपैकी कोणतं स्लोप कोणती गोष्ट तुम्हाला सोपी जाते त्याच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. ओके. x1 इक्वल टू 1/m इंटू YT मायनस वाय प्लस एक्स. आता स्लोप काय आलेला आहे 1/m म्हणजे 30 डिवायडेड बाय 27 म्हणजेच 1/m म्हणजेच त्याचं काय होणार आहे 27/30 असं उलटं होणार आहे, कारण 1/m आहे म्हणून. YT काय आहे इथं 40, तो 40 इथं घेतलेला आहे आपण, इथं YT इथं 40 घेतला. वाय काय आहे, कोणता पॉईंट कन्सिडर, एंड पॉईंट कन्सिडर करतो आपण, हा P1च कन्सिडर करतो. P1चा वाय काय आहे 10 आहे, तो इथं घेतला आपण 10 घेतला. बरोबर आहे. परत प्लस एक्स, परत P1चा एक्स कोणता आहे, काय व्हॅल्यू एक्सची 35, ती इथं घेतलेली आहे 35. त्याच्यानुसार मग काय आलं आपल्याला आता 27 डिवायडेड बाय 30 इंटू आता 40 मायनस 10 काय झालं 30 प्लस 35. तर तुमच्या x1ची व्हॅल्यू काय येणार आहे 62. बरोबर आहे. तर अशानुसार तुम्हाला इथं x1 आणि y1ची व्हॅल्यू तुम्हाला काय झालेली आहे मिळालेली आहे. हे इंटरसेक्शन पॉईंट्स दोन्ही मिळालेले आहेत, या इंटरसेक्शन पॉईंटचे एक्स वाय कॉर्डिनेट मिळालेले आहेत. त्याच्यानुसार मग तुम्ही ही लाईन जी आहे आता P1 आणि
P1चा पर्टिक्युलर एक्स वाय कॉर्डिनेट तर गिवनच आहे. त्याच्यानंतर तुम्ही या पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंटचे एक्स वाय कॉर्डिनेट फाइंड आउट केले, परत या इंटरसेक्शन पॉईंटचे एक्स वाय कॉर्डिनेट फाइंड आउट केले. आता हे दोन्ही इंटरसेक्शन पॉईंटचे एक्स वाय कॉर्डिनेट फाइंड आउट झाले म्हणजे तुम्ही ही लाईन काय करू शकता, क्लिप करू शकता. ओके, इथून ही लाईन सेगमेंट क्लिप करायची, इथून ही लाईन सेगमेंट क्लिप करायची, म्हणजे राहिलेली काय असणार आहे, विजिबल राहणार आहे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला ही लाईन मिळालेली आहे. ओके, तसंच तुम्ही Y2 आणि X2 हे फाइंड आउट करू शकता. ओके, Y2 साठी परत M आणि स्लोप घ्यायचा आहे, XR आणि YB हे कन्सिडर करून आपल्याला हे पर्टिक्युलर Y2 आणि X2 ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. ॲक्च्युली Y2 आणि X2 या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये लागत नाही आहे, पण तुमच्या MSBTच्या मॉडेल आन्सर शीटमध्ये इव्हॅल्युएट करून दिलेला आहे. ओके, म्हणून मी इथं घेतलेलं आहे. ॲक्च्युली तशी याची गरज नाही आहे, पण इथं तुम्हाला एक्झाममध्ये तुम्हाला लिहावंच लागेल त्याच्यासाठी. ओके, म्हणून इथं मी दिलेलं आहे. ओके, म्हणून इथं Y2 आणि X2 पण फाइंड आउट करायचे आहेत. X1, Y1, X2, Y2 हे चारही तुम्हाला काय करायचे आहेत, फाइंड आउट करायचे आहेत. ओके, फॉर्म्युला चारही आहेत, ते चारही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करायच्या. आता इथं पण सेम. ओके, Y2 फाइंड आउट करताना पण तुमचे एक्स वाय कोणता कन्सिडर करायचा, हे लाईन एंड पॉईंट P1च घ्यायचा आहे. P1चेच एक्स वाय तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके, 35 आणि 10च कन्सिडर करायचं आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये. फक्त इथं काय चेंज होणार आहे, तुमचं एक्सची व्हॅल्यू XR आणि वायची व्हॅल्यू YB बॉटमची जी असणार आहे ती तुम्हाला इथं कन्सिडर करावं लागणार आहे. Y2च्या फॉर्म्युल्यामध्ये XRची व्हॅल्यू किती आहे, इथं 80 ही कन्सिडर करावी लागणार आहे. आणि X2च्या फॉर्म्युल्यामध्ये YBची व्हॅल्यू किती कन्सिडर करावं लागणार आहे, YB किती आहे इथं 10. ओके, तर हा पर्टिक्युलर 10 इथं कन्सिडर करावं लागणार आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला Y2 आणि X2 फाइंड आउट करायचे आहेत. ओके, ॲज पर युअर MSBT एक्झाम हे Y2 आणि X2 इव्हॅल्युएट एक्झाममध्ये करून टाका. ॲक्च्युली लाईन क्लिपिंगसाठी त्याची गरज नाही आहे, पण आता इथे MSBTच्या आन्सर शीटमध्ये दिलेला आहे म्हणून आपण इथे घेतलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे आपण इथं काय केलेलं आहे, आता काय दिले होतं आपल्याला, हे विंडोचे एक्स वाय कॉर्डिनेट दिले होते, मॅक्स मीन दिला होता, YT YB आणि XL आणि XR दिला होता गिवन, हे चारही दिलेले असतात. ओके, त्याच्यावरून आणि P1 आणि P2 या एंड पॉईंटचे एक्स वाय कॉर्डिनेट दिलेले असतात. ओके, मग सर्वप्रथम आपण काय केलं, इथं लाईन व्यवस्थित एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कन्सिडर करून ती पर्टिक्युलर विंडो जी आहे ती व्यवस्थित अकॉर्डिंग टू कोऑर्डिनेट्स व्यवस्थित ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर लाईन P1 आणि P2 हे जे एक्स वाय कॉर्डिनेट एंड पॉईंटचे दिले होते त्याच्यावर आपण एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे प्रिसाइजली. तुमच्या डायग्रॅमच्या काढण्यावरच तुमचं प्रॉब्लेम्सची प्रिसाइजनेस किंवा करेक्टनेस डिपेंडंट आहे. तुम्ही डायग्राम चुकीची काढली तर तुमचं एक्झाम्पल चुकीचं होणार आहे. ओके, म्हणून एक्स वाय कॉर्डिनेट व्यवस्थित एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस काढले तरी सुद्धा चालतील, नो प्रॉब्लेम. ओके, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस मी इन्सिस्ट करतो की काढा तुम्ही, म्हणजे तुमचा प्रॉब्लेम चुकणार नाही आहे. ओके, तर तशा प्रकारे तुम्ही पहिल्यांदा डायग्राम ड्रॉ करून घ्यायची आहे. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर मग तुम्हाला ते पर्टिक्युलर एंड पॉईंट जे आहेत ते पर्टिक्युलर कोणत्या रिजनमध्ये पडतायत ते तुम्हाला व्यवस्थित दिसणार आहे आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला ते रिजन कोड घ्यायचा आहे. त्या रिजन कोड नंतर तुम्हाला मग ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती विजिबल आहे का इनविजिबल आहे का पार्शली विजिबल आहे या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. जर दोन्ही एंड पॉईंटचे रिजन कोड जर टोटली जर 0 असतील तर ते काय असणार आहे, पर्टिक्युलर लाईन विजिबल असणार आहे, म्हणजे ती विंडोमध्ये असणार आहे, म्हणजे ती क्लिप करायची गरज नाही. जर तुमच्या एंड पॉईंटचे रिजन कोड जर नॉन झिरो जर असतील तर आपल्याला पुढे एक स्टेप जाऊन काय करावं लागतं, त्याचं अँडिंग ऑपरेशन करावं लागतं. अँडिंग ऑपरेशन जर परत जर नॉन झिरो जर असेल तर ती पर्टिक्युलर लाईन जी असते ती टोटली इनविजिबल असते. अशा वेळेस तिला परत क्लिप करायची गरज नाही. जर अशा एंड पॉईंटचे जर परत जर नॉन झिरो जे एंड पॉईंट जे आहेत रिजन कोड ज्यांचे त्यांचं अँडिंग ऑपरेशन जर समजा झिरो जर असेल तर अशा पर्टिक्युलर केसमध्ये ती लाईन जी असते ती पार्शली विजिबल असते. मग अशा वेळेस क्लिपिंगची गरज असते. मग त्यावेळेस आपण काय करतो, क्लिपिंग करतो. मग क्लिपिंगसाठी परत 4 फॉर्म्युले आहेत, किंवा फॉर्म्युले जर लिहायचे नसतील तर तुम्ही स्लोप कन्सिडर करू शकता. स्लोप बिटवीन इंटरसेक्शन पॉईंट अँड एनी ऑफ द एंड पॉईंट कन्सिडर करून आपण तो पर्टिक्युलर जो त्या इंटरसेक्शन पॉईंटचा अननोन जो एक्स किंवा वाय जो असणार आहे तो फाइंड आउट करणार आहे. इंटरसेक्शन पॉईंटचा एक्स किंवा वाय हा कमीत कमी दोन्हीपैकी एक माहीत असतो आपल्याला. ओके, जर तुमचा पर्टिक्युलर इंटरसेक्शन पॉईंट जर लेफ्ट साईडवर जर लेफ्ट एजच्या विंडोच्या लेफ्ट एजवर जर बिलॉंग जर करत असेल तर त्याच्या वेळेस आपल्याला त्याचा एक्स कॉर्डिनेट माहीत असतो. एक्स कॉर्डिनेट काय असतो त्यावेळेस XL असतो, बरोबर आहे. तुमचं जर इंटरसेक्शन पॉईंट जर टॉप एजला जर असेल विंडोच्या तर अशा केसमध्ये आपल्याला त्याचा वाय कॉर्डिनेट माहीत असतो, त्यावेळेस वाय कॉर्डिनेट काय असतो, YT असतो. जर तुमचा इंटरसेक्शन पॉईंट जर विंडोच्या राईट साईडला जर असेल, राईट एजवर जर असेल तर त्याच्या वेळेस तुम्हाला त्याचा एक्स कॉर्डिनेट माहीत असतो आणि वाय फाइंड आउट करावा लागतो. त्यावेळेस तुमचा एक्स कॉर्डिनेट काय असतो, XR
आणि जर तुमचं इंटरसेक्शन पॉईंट विंडोच्या बॉटमला जर बिलॉंग जर करत असेल तर त्यावेळेस तुम्हाला पर्टिक्युलर त्याचा वाय कोऑर्डिनेट माहीत असतो. त्यावेळेस वाय कोऑर्डिनेट काय असतो, वाय बी म्हणजे वाय बॉटम माहीत असतो. त्यावेळेस तुम्हाला x2 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करावा लागतो. तर अशा प्रकारे आपण त्या पर्टिक्युलर फॉर्म्युले किंवा स्लोप यूज करून आपण काय करतो, हे अननोन एक्स किंवा वाय कोऑर्डिनेट जे असतात इंटरसेक्शन पॉईंटचे ते आपण फाइंड आउट करतो आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला इंटरसेक्शन पॉईंटचे एक्स वाय कोऑर्डिनेट ज्यावेळेस मिळतात त्यावेळेस तुम्हाला ती पर्टिक्युलर लाईन जी आहे ती एंड पॉईंट पासून त्या इंटरसेक्शन पॉईंट पर्यंत ती लाईन सेगमेंट तुम्हाला क्लिप करता येते आणि क्लिपिंग नंतर तुम्हाला रिमेंड जो पोर्शन असतो तुम्हाला तो डिस्प्ले करायचा किंवा विजिबल करायचा आहे. ओके, तर हे जे डिस्क्रिप्शन होतं ते लाईन 1साठी होतं, या पर्टिक्युलर लाईन 1साठी होतं. ओके, पुढचं जे आहे ते लाईन 2साठी आहे. आता इथं लाईन 2 काय दिलेली आहे, P3 P4. आता इथं लाईन कशी आलेली आहे बघा, एक्स वाय कोऑर्डिनेट कन्सिडर करून ही लाईन P3 आणि P4 ही ड्रॉ केलेली आहे. ओके, त्याच्यामध्ये तुमचा P3 हा पर्टिक्युलर कुठं आलेला आहे, विंडोच्या आतमध्ये आहे. विंडोच्या आतमध्ये म्हणजे त्याचा रिजन कोड काय आहे, 0000. बरोबर आहे, या पर्टिक्युलर रिजन कोडचा रिजन कोड 0000 हा असणार आहे. P4 कुठं आहे, तुमच्या इकडं आहे, राईट साईडला आहे, म्हणून ह्याचा TBRL आर काय आहे इथं 1 आहे. बरोबर आहे, तर त्याचा रिजन कोड काय आला 0010. मग तुम्हाला या पर्टिक्युलर दोन्ही एंड पॉईंटचे काय केलं, इथं आपण एंडिंग ऑपरेशन केलं. एंडिंग ऑपरेशन परत 000 4 वेळा 0 आलं. त्याच्यानुसार मग परत ही लाईन काय असणार आहे, पार्शली विजिबल असणार आहे. मग आपल्याला ही लाईन क्लिप करायची आहे. मग परत आपण काय केलं, येतं स्लोप काढून घेतला, P3 आणि P4चा स्लोप काढून घेतला. ओके, M=, परत या P3 P4चा स्लोप काढून घेतल्यानंतर परत ते जे व्हॅल्यूज आहेत आपल्याला ते पर्टिक्युलर XL YT SR आणि YB या व्हॅल्यूज पुटअप करून आता P4 कन्सिडर करायचा पॉईंट आहे. P4चे XY इथं कन्सिडर करायचे आहेत. ओके, आणि त्याच्यानुसार इथं X आणि Yच्या व्हॅल्यूज तुम्हाला पुटअप करायचे आहेत आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला इथं Y1 X1 Y2 आणि X2 डॅश हे डॅश घेतलेलं आहे कारण वर एक लाईन 1 आहे म्हणून. ओके, तर अशानुसार तुम्हाला याचे इंटरसेक्शन पॉईंटचे XY कोऑर्डिनेट येणार आहेत. ओके, आता ही लाईन जी आहे इंटरसेक्शन पॉईंट जो आहे तो तुमच्या विंडोच्या राईट साईडला बिलॉंग करतोय, म्हणजे याचा तुम्हाला एक्स कोऑर्डिनेट माहिती आहे. म्हणजे एक्स कोऑर्डिनेट काय आहे तर XR असणार आहे. ओके, XR म्हणजे हा तुमचा 60चा असणार आहे. आता इथं तुम्हाला फक्त वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करावं लागणार आहे. त्याच्यानुसार मग तुम्हाला इथं कोणता फॉर्म्युला लागणार आहे, Y2चा. हा पर्टिक्युलर Y2 जो आहे हा 15 आलेला आहे. ओके, म्हणजे तुमचा इंटरसेक्शन पॉईंटचे XY कोऑर्डिनेट काय झाले, हा 60 आणि हा Y2 आलेला 15. हे तुमचे या इंटरसेक्शन पॉईंटचे XY कोऑर्डिनेट झाले. मग हा इंटरसेक्शन पॉईंटचे XY कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर तुम्हाला P4 आणि या इंटरसेक्शन पॉईंटचे जे XY कोऑर्डिनेट आहे एवढे जी लाईन आहे ती तुम्हाला क्लिप करायची आहे. ओके, याच्यानुसार मग ही क्लिप लाईन झाली आणि मग हा रिमेंड पोर्शन जो असणार आहे तो विजिबल असणार आहे. तो तुम्हाला काय करावं लागणार आहे, डिस्प्ले करावं लागणार आहे. मग हे तुमचं झालं लाईन 2चं क्लिपिंग. तर असे हे मॅथमॅटिकल कोहेन-सुदरलँड अल्गोरिदमवर डिपेंडंट प्रॉब्लेम आहेत, याची प्रॅक्टिस करा. ओके, सोपा अल्गोरिदम आहे आणि सोपे प्रॉब्लेम आहे. हे हमखास एक्झामला येतं, 101% हे एक्झामला पडतं प्रॉब्लेम किंवा अल्गोरिदम. मोस्टली प्रॉब्लेमच पडतात. ओके, अल्गोरिदम तुम्हाला प्रॉब्लेम समजण्यासाठी पहिल्यांदा अल्गोरिदम करावंच लागणार आहे. म्हणून अल्गोरिदम आणि प्रॉब्लेम व्यवस्थित दोन्ही कन्सेप्ट समजून घ्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके, सो दिस वॉज युअर कोहेन-सुदरलँड अल्गोरिदम डिपेंडंट प्रॉब्लेम्स. ओके, थँक्यू.